रामकृष्ण हरी. शिव आणि नंदी. नंदी हे भगवान शिवाचे द्वारपाल आहेत. नंदी महादेवाचे वाहन आणि प्रथम द्वारपाल म्हणून ओळखले जातात. महादेव स्वतः निरंतर जप करत असतात आणि त्यांचे जप भंग होऊ नये त्यासाठी त्यांनी नंदीला स्वतःचा द्वारपाल म्हणून ठेवले आहे. महादेवाने अनेक गण निर्माण केले होते. त्यापैकी सर्वात प्रमुख नंदी आहे. कैलास प्रवासाचे द्वारपाल म्हणून रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. हे महादेवाचे संदेशवाहक म्हणून देखील ओळखले जातात. हेच कारण आहे की लोक नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगतात आणि असं मानलं जातं की ते आपला संदेश महादेवापर्यंत पोहोचवतात. पंडित जयप्रकाश तिवारी सांगतात की एकेकाळी महादेवाने सगळ्या देवगणांना बोलावलं. सगळे आले पण उत्तर दिशेने आगमन झाले नाही. तेव्हा उत्तर दिशेच्या स्थानावर नंदी यांना बसवलं. आज सगळे लोक पहिले त्यांना नमन करतात. त्यांच्या कानामध्ये आपली मनोकामना म्हणतात. जे काही पण ज्यांना महादेवांना सांगायचे असते पण ते सांगू शकत नाहीत ते नंदीच्या कानात सांगतात आणि पटकन ती गोष्टी महादेवापर्यंत पोहोचते. कारण नंदी हे महादेवाचे प्रथम द्वारपाल आहेत. सद्गुरूच्या अनुसार प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेरील नंदी हे प्रतीक्षा आणि सावधानतेचे प्रतीक आहे. नंदीच्या महादेवावर लावलेले ध्यान आपल्याला हे शिकवतं की आपणही मंदिरात जाऊन सगळे विचार एका बाजूला ठेवून सर्व लक्ष फक्त देवाकडे लावले पाहिजे. रामकृष्ण हरी.